रेणावी घाटात 2 एसटी बसची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू, 50हून अधिक जखमी. विटा भिवघाट आणि विजापूर मेढा बसचा भीषण अपघात, मदत कार्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची धाव. सांगली जिल्ह्यातील रेणावी घाटात एसटी महामंडळाच्या 2 बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. घाटातील पहिल्याच वळणावर झालेल्या या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विटा आगाराची MH14BT 3255 क्रमांकाची विटा भिवघाट एसटी बस विट्याहून भिवघाटकडे जात होती. त्याचवेळी मेढा आगाराची MH14BT 4270 क्रमांकाची विजापूर मेढा एसटी बस समोरून येत होती. रेणावी घाटातील पहिल्या वळणावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजापूर मेढा बसचा चालक धडकेनंतर दुसऱ्या बसच्या दिशेनं आत घुसल्यानं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दोन्ही बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. त्यापैकी विटा भिवघाट बसमध्ये शालेय विद्यार्थीही प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी आमदार सुहास बाबर, शंकर मोहिते, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, विवेक भिंगार देवे यांच्यासह स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी विट्यातील ओमश्री हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची संख्या मोठी असल्यानं रुग्णालयांवर उपचाराचा मोठा ताण निर्माण झाला असून इतर जखमींना यशस्वी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र जखमींची नेमकी संख्या, मृतांची अधिकृत संख्या आणि अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच अपघाताचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. रेणावी घाटातील या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.